ते गावप्रमुख धर्माची वारगडा साहेब आणि त्यांनी आपण धर्माची वाघ साहेब त्यांनी आपण पाहतोय या भरपूर छान अशी जनजागृती केलेली आहे आणि एक चांगला संदेश देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी इथे आखला. फक्त या स्पर्धेमध्ये नाही, अनेक अशा स्पर्धा आहेत ज्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचं वक्तव्य पाहतो आणि नियमितपणे एक चांगले समाजसेवक म्हणून ते पिंड जोपासतात. त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू आणि आपण इथून मॅन ऑफ द मॅच हे टायटल देणार आहोत. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि तो खेळाडू आहे कुणाल शेळके. याला विनंती करतो की आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं टायटल घेण्यासाठी आणि त्यानंतर आपण सन्मानाकडे देखील वळणार आहोत. त्याआधी मंडळामध्ये जाणं तेवढंच महत्त्वाचं, तर आपण सामना सुरू करायचा आहे अशी पंचांना विनंती आहे. आदरणीय व्यक्तिमत्व माजी सरपंच नितलस शरद शेठ पावशे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. शरद पावशे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावा. नितलस संघ मैदानामध्ये खेळतो. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती येते. तर आपण पनवेल तालुक्याचे अध्यक्ष जे आहेत धर्मा बालू वाघ साहेब यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे आणि आपल्या पवित्र शुभस्थे आपण इथे टायटल देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. कुणाल शेळके जो बायकरमॅन खेळाडू आहे आणि त्याचा सन्मान आपण पाहतोय इथे मॅन ऑफ द मॅच हे टायटल देऊन करण्यात येत आहे. पनवेल तालुका आदिवासी संघटना आज इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा अवॉर्ड एकट्या दुकट्या हातातून असेल परंतु पूर्ण संघटनेच्या माध्यमातून अवॉर्ड दिला असं सर्वांनी समजून घ्या आणि या स्पर्धेला आपण सदिच्छा द्या. काय बात आहे. येस, ओ टू कॉम्बॉक्स सन्मानाकडे आपण थोड्या वेळानंतर वळू. त्याआधी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ. सो काय कामगिरी राहिली जासई संघाची. दोन शून्य धावसंख्या धावफलकावरती राहुल काठे मैदानामध्ये दोन फुलं बाद झाल्यानंतर काय कामगिरी आपण पाहतोय. जासई संघ मैदानामध्ये खेळत असताना ही गोलंदाजी सुंदर फटका बॅकफुटला जाऊन स्पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट वरती आला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगवान तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू जाईल डॉट निर्धाव षट चेंडूची फेकी पाहायला मिळाली. साईश म्हात्रे एक टेनिस विश्वामधील मोठं नाव तुमच्या समोर पाहायला मिळतंय. जायसई संघ म्हणजे लढवय्या गाव ज्याच्या गावाची ओळख आपण पाहतोय आणि साईशचं कौतुक करणं गरजेचं असेल. एक व्यावसायिक खेळ देखील या खेळाडूचा आपण पाहिला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. 5 चेंडू डॉट फेकले गेले. 2 यश लाभलं गेलंय. काय सुंदर गोलंदाजी, काय सुंदर खेळ साकार करतोय यावेळेस मैदानामध्ये जासई संघ. सर्वांची मने जिंकली. सुपर 12च्या सामन्याच्या अगोदर देखील आपण पाहिलं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला या टीमचा आणि एकंदरीत जर आपण पाहिलं नितलस संघाविरुद्ध देखील दमदार कामगिरी राहिली. अगदी टोवरती उभा राहिला आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. चौकारण संघाचं खातं खोललं गेलंय 4 या धावेनं. आणि त्यांच्या समेत त्यांच्या खांद्याला खांदा लावत जे आपण पाहतो उपसरपंच हे पद घोषवत आहेत आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय ज्यांनी नवनवीन संकल्पना इथे साकारलेले आहेत ते आमचे A1 उपसरपंच अर्थात जनार्दनभाई निरगुडा युवा नेतृत्व यांचे आगमन झालंय. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं.
या वेलकम स्वागतम सुस्वागतम तसेच कृषी सेवक पद्माकर वाघ यांचं देखील इथं आगमन झालं. आपलंही मनापासून स्वागत आहे. पद्माकर चौधरी साहेब देखील इथं उपस्थित झालेत. आपलंही स्वागत आहे. आपण मंचावरती यायचं. आज अनेक सारे मान्यवर आपल्याला प्रवर्ग पाहायला मिळतात. नुकताच एक सूचना झाली होती दीपक दादा की एका कुणातरी प्रेक्षकाचे किंवा खेळाडूचे पैसे हरवलेले आहेत आणि ते पैसे जे होते ते वाजेगावच्या अनेश पाटीलचे होते. त्याने येऊन ओळख पटवून दिली आणि त्यानंतर ती जी रक्कम त्याला आपण सुपूर्द केलेली आहे. परंतु ती देण्यामागचा आपण पाहतोय जो मी म्हणेन एक चांगला आपल्या माध्यमातून ज्यानं समंजसपणा आणि प्रामाणिकपणा दाखवला त्या नक्कीच डोनरचं नाव विशाल दोरे. त्याला मी इथे विनंती करतो की आपण व्यासपीठावर द्यायचं. त्यांचा सन्मान इथे कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती श्याम म्हात्रे दुसरे फेकत असताना संयमचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कारण एकंदरीत कांटेचा मार्ग डावखुर हाताचा गोलंदाज आहे आणि काही चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतो. सुंदर गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा तुम्ही पाहिल्यात आणि संयमचं हे षटक पहिल्या चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश लाभलं गेलंय. ज्या संघामध्ये जास्तीत जास्त ज्या डावखुर हाताचे गोलंदाज असतात ना आणि उजव्या हाताच्या फलंदाज समोर गोलंदाजी करत असतात त्यावेळी मात्र थोडंसं दडपण निर्माण होत असतोय. सुंदर फटका स्विचिट करण्याचा प्रयत्न. एक रिस्की धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. या बॅटकटच्या सुरुवातीमध्ये सिंगल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 5 धावा ताफल कधी पाहायला मिळाल्यात. एक चांगली कामगिरी आपण पाहिली. आज संपूर्ण रजनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात की 3 ओव्हरच्या मॅचेस. कारण 9 वाजता पहिला चेंडू पडलाय आणि एकंदरीत थोडासा विलंब देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं सुंदर क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आणि तिसरा फलंदाज गारद होईल 5 या आकड्यावर. अगदी आपण पाहतो प्रेक्षक हा खरा चाहता आहे पद्माकर वाघ दादांचा आणि त्याचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. त्यांची ते जरूर आपण उपस्थिती पाहतोय. पुढील सामन्याचा टॉस जो आहे तो जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला प्रणय 11 मोहो हा संघ पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम आपण कॅप्टन इथे रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे. दीपक दादा काय सांगाल आता झालेल्या नृत्य आविष्कार त्याबद्दल? नक्कीच ही असते आपल्या गावाची ओळख आणि जे व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं त्या व्यक्तिमत्वाचा असणारा आदर तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुंदर चेंडू फेकला जातोय. झेल पकडण्याची संधी होती. धावचीची संधी आणि एकंदरीत पाहिलं या ठिकाणी या दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं थोडीशी टक्कर झाली आणि त्यानंतर सिंगल मिळते. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. आपण त्याला खेळतानाही पाहिलं. अक्षरशः सर्व प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या फलंदाजीच्या खास करून त्याला विनंती आहे यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. ऑर्गनायझर कमिटीची संपूर्ण टीम तुमची वाट बघते. एक 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा आणि 3 फलंदाज बाद. संयम मात्रेचे षटक
सुंदर गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी 2 धावा 1 सफलता मिळवली 4 चेंडूची फेकी तुम्हाला पाहायला मिळाली हा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट्स करण्याचा प्रयत्न एकंदरीत कांचनदादा पालकर ही गोलंदाजी आहे ना ही जमेची बाजू आहे जास्त संघाची आणि ही सुंदर गोलंदाजी राहिली आहे धावसंख्या कमी या ठिकाणी उभारण्यापासून रोखलं जाते परंतु या ठिकाणी विचार करता 20 ते 25 धावसंख्या येणं गरजेचं असणार आहे नितल्या संघाची गोलंदाजी देखील तेवढीच तुम्हाला सुंदर पाहायला मिळेल हा चेंडू अव्वांतर येतो अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती ते सलामीचा फलंदाज बाद झालाय त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं ओमकार पाटील बाद झालाय रवी काटे बाद झालाय परंतु प्रत्येक राहुल बाद झालाय आणि त्यानंतर प्रत्येक हा खेळाडू आणि अतुल हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 7 धावा धावफलकात लागल्या गेल्यात या षटकामध्ये 3 धावा 1 सफलता सुंदर गोलंदाजी राहिली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये फक्त धावफलकात लागल्या 7 धावा तर आज ग्रामीण टीम ज्या आहेत त्यांना खेळण्यासाठी संधी आणि या स्पर्धेमध्ये आपण जी एंट्री फीस पाहतो ती आपल्याला 18,000 पाहायला मिळते आदिवासी संघांना ते भरणं थोडंसं अशक्य होतं मग त्यासाठी अविनाश आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं अजून एक उपक्रम राबवला आहे आणि तो उपक्रम असा आहे की 80,000ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आपल्याला 5 तारखेपासून याच मैदानावरती तिथे हा व्यासपीठ त्यांनी आदिवासी संघांसाठी देखील उपस्थित केलेला आहे त्यांचं कौतुक जरूर करायला हवं नक्कीच एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला येते पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 3 आणि या ओव्हरमध्ये धावा आली 1 गोलंदाज तन्मय गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल वेगवान चेंडू काय गोलंदाजी परंतु पंचांचा इशारा येतो की अवांतर चेंडू फेकला जातोय आणि अवांतर दाबीने संघ जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय सुंदर गोलंदाजी कांचनदादा पालकर 2 चेंडू अवांतर फेकले गेलेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये वर्चस्व जसंही संघाचं गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलंय परंतु नितल्या संघ देखील तेवढी चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळेल चेंडू सीमा पार जाईल का प्रयत्न सुरेख राहिले क्षेत्ररक्षकाचं आणि 2 या ठिकाणी एकंदरीत जर पाहिलं तिसऱ्या पंचांकडून या ठिकाणी निर्णय दिला जातोय सर्वप्रथम हा चेंडू सेफ अडवला आहे की नाही हे चेक केले जाईल सुंदर गोलंदाजी आपण पाहिली कारण अतिशय तीक्ष्ण नजर असते आई 21 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅनची आणि त्यानंतर संदेशने सांगितलं की सर्वप्रथम चौकार चेक केले जाईल त्यानंतर रनआउट आणि या ठिकाणी दोन्ही गोष्टी जर आपण पाहिल्या पाहून त्या ठिकाणी निर्णय देण्यात आलाय चेक
दरम्यान मंचावरती आगमन होत आहे या परिसरातील एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि एवढंच नव्हे तर आदिवासी संपादक म्हणून देखील सर्वजण त्यांच्याकडे आदर्शानं पाहतात. गणपत शेठ वारगडा यांची आज आपण पाहतो स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि त्याचसोबत या स्पर्धेचा आनंद घेताना आपण दामोदर चौधरी साहेबांना पाहतोय. बबनजी चौधरी साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. समीर चौधरी साहेब देखील आपल्या सोबत आहेत. ध्रुवा चौधरी, प्रेम चौधरी आणि भूषण जनार्दन निरगुडा टपालवाडी यांचं इथं आगमन झालेलं आहे. कृषी सेवक पद्माकर दादा चौधरी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. बॅटच्या आतली कडा घेतली आणि त्यानंतर एसटीच्या डोक्यावरून चेंडू जातोय. ब्लॅक स्क्रीनवरती चेंडू अडवला जातोय. या ठिकाणी सीमा पार झालाय. अद्याप 9 धावा या षटकामध्ये खर्च करतोय तन्मय. मागणी गोलंदाजीमध्ये धावा येणं गरजेचं असेल कांचनदादा. किंवा धावसंख्या जर पाहिली 16 धावा झाल्यात. येणार 3 चेंडू 5 ते 10 धावा आल्या. 25 धावसंख्येमध्ये मजल मारली तर नितलं संघाची गोलंदाजी देखील तेवढी दमदार तुम्हाला पाहायला मिळते. तन्मयचा हे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये गोलंदाज असं फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न सुंदर राहिला आणि प्रयत्न यशस्वी देखील ठरलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय प्रतीक. चंद्रदा पालकर प्रत्येक गाण्याच्या बोलवरती अचूक मुवमेंट आहे. अचूक बीट पकडला जातोय आणि या 4थ्या फलंदाज बाद झालाय. बलिराम चौधरी यांचं सुंदर नृत्य तुम्हाला पाहायला मिळेल. बल्ली या नावानं प्रसिद्ध. उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील राहिला आहे आणि दुसरी धाव घेत असताना तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल. रामवाघ साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचा आयोजन प्रवर्ग आपली इथे वाट बघतोय आणि त्यांची अशी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. कारण हे व्यासपीठ जे आहे ते आपलं आहे आणि हे हक्काच्या व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान होते. तसेच रामचंद्र वाघ साहेबांना देखील विनंती आपण देखील यायचं मंचावरती. नॉट आउट. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचता. एकूण 18 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामधील आणि 2 संघांमध्ये टॉस देखील केले जाईल. दोन्ही संघनायकांना विनंती असेल. जांभूलपाडा क्रिकेट संघाचा संघनायक आणि मोहोज क्रिकेट संघाचा संघनायक या दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी संपर्क साधा. सूर्य फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय आणि फलंदाज बाद झालाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 6.00 धावा जमल्या 18 आणि 19 धावा जमाव्या लागतील खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना जासाई टीमला आणि त्या धावा कशा प्रकारे जमवल्या जातील की रोखल्या जातील याचं धावतोण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण करूयात. उपस्थित असलेले मान्यवर पनवेल तालुक्याच्या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष धर्माबालू वाघ साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं.
धर्मा बालुवाग साहेब आपण यायचं आपला सन्मान इथे केला जाईल. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट. हॅलो. त्या स्पर्धेचा आपण पाहतोय टायटल आहे जल्लोष शौर्याचा आणि आज आपण हा शौर्याचा जल्लोष इथे साजरा करतोय. तर टॉस साठी जांभूलपाडा आणि मोहो संघाचे कॅप्टन आपण या लवकर आणि त्यानंतर नावडे आणि शिरोडून या दोन्ही संघाने रेडी पुढच्या लढतींसाठी. हा सन्मान करण्यासाठी आपण सीताराम चौधरी साहेबांना विनंती करू की आपण मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. या परिसरातील आपण पाहतोय ग्रामपंचायतीचे सरपंच जे आहेत आणि त्यांच्या वतीनं हा सन्मान सोहळा मंचावरती केला जाईल. पनवेल तालुक्याच्या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष होतकर असं हे व्यक्तिमत्व आणि आपण पाहतोय नियमितपणे आपल्या समाजासाठी जे चांगलं कार्य करतात आणि त्यांचा हा कार्याचा लेखाजोखा अर्थातच त्यांचा सन्मान सोहळा माईचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान सोहळा मंचावरती सुरू आहे. त्यानंतर पुढील सन्मान जो आहे तो सन्मान आपण करणार आहोत अध्यक्ष साहेब झाल्यानंतर आपण जाणार आहोत खजिनदार साहेबांकडे अर्थातच राघव वाघ साहेबांना मी विनंती करेन की आपण देखील यायचं सन्मान स्वीकारण्यासाठी. यापुढील सन्मान जो आहे संपूर्ण ही मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. पनवेल तालुका आदिवासी संघटनेमध्ये कार्यरत असणारी मंडळी आणि त्यांचा हा सन्मान आपण इथे करतो. सन्मान करण्यासाठी आपण उपसरपंच जनार्दनभाई निरगुडा यांच्याकडे जाऊ. उन्हाळ्यामध्ये आपण पाहतोय जे वातावरण टाईट करतात आणि पावसाळ्यामध्ये देखील त्यांची तीच कंडिशन असते. इतके आपण पाहतो या फेमस व्यक्तिमत्व आहेत जनार्दनभाई निरगुडा. अगदी वयाच्या कमी वयामध्ये आपण पाहतो राजकीय क्षितिजावरती ज्यांनी उंच झेप घेतलेल्या आणि त्यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. राघव वाघ साहेबांचा सन्मान मंचावरती आपण पाहतो. त्यानंतर पुढील सन्मान जो आहे तो सन्मान आपण चंद्रकांत सांबरी साहेबांचा करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चंद्रकांत सांबरी साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. पनवेल तालुका आदिवासी संघटनेमधील अजून एक नामांकित नाव संघटनेसोबत नियमितपणे काम करतात. असं म्हणतात की संघटन एक शक्ती आहे आणि या शक्तीला आपण पाहतोय जे आपल्या उपस्थितीनं अजून मजबूत करतायत असं एक मजबूत व्यक्तिमत्व आमचे चंद्रकांत सांबरी साहेबांचा सन्मान आपण करतोय. आणि हा सन्मान आपण माजी सरपंच सोमनाथ चौधरी साहेबांच्या वतीनं करू. मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे सन्मानित करायचं आहे चंद्रकांत सांबरी साहेबांना. यापुढील सन्मान जो आहे तो विभागाध्यक्ष आदिवासी पनवेल तालुका संघटना चंद्र बसमा यांचा केला जाईल. मी त्यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चंद्रजी बसमा साहेब विभागीय अध्यक्ष पनवेल तालुका आदिवासी संघटना. रामचंद्र चौधरी साहेबांच्या वतीनं सन्मान केला जाईल चंद्रजी बसमा साहेबांचा. त्यानंतर यापुढील जो सन्मान आहे तो पनवेल तालुका आदिवासी विभागीय अध्यक्ष धनाजी निरगुडा साहेब यांचा आम्ही करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. थोडं फास्ट आहे कारण सामन्याकडे जाणं महत्त्वाचं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान घेण्यासाठी या. त्यानंतर यापुढील जो सन्मान आहे तो सन्मान आपण ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मालडुंगे मनोहर लालू चौधरी यांचा करणार आहोत. आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. गणपतजी वारगडा साहेब यांच्या वतीनं धनाजी निरगुडा साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. आदिवासी संघटना म्हटली तर चांगल्या तातडीनं उपलब्धी दाखवणारी एखाद्या बांधवावरती जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला सर्वात जास्त मी म्हणेन लवकर आणि मदतीला धावून येणारी संघटना कोणती असेल तर मग ही ती संघटना आहे आणि त्या संघटनेला आपण जरूर पाहतोय. या संघटनेमधील हे संपूर्ण कर्मचारी आणि त्यांचा आपण हा सन्मान इथे पाहिलेला आहे. उर्वरित सन्मानाकडे जरूर आलो. प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण मान्यवरांचे सन्मान पाहिलेले आहेत. आता आपल्याला इथून जायचं आहे कॉम्बॉक्समध्ये इकडे सामना सुरू आहे. जासईच्या विरोधामध्ये आपण संग्राम इलन नितलस पाहतोय. जासई संघाचा षटकार किंग मैदानाच्या मध्ये भूषण आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय अतुल काटेचं. यावेळेला आपण पहिला लेंथ बॉलचा वापर केलाय आणि इथे चांगलं कमबॅक. आदरणीय माजी सरपंच शरद शेठ पावशे यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. नितलस गावचे क्रिकेटला धर्म मानणारे दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच सन्माननीय शरद शेठ पावशे यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. संग्राम 11 नितलस विपक्ष मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॉलिंग करताना फक्त 18 धावा खर्च केल्या जासई संघाने
आणि धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह बॉल चालला एका टप्प्यावरती मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. चौकार पाहायला मिळाला. भूषण मात्रे म्हटलं की नेहमी आक्रमक स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि काय फटकेबाजी केली पहिल्या रात्रीमध्ये या खेळाडूने. वय वर्ष 40+ क्रॉस आणि इथे इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलने गॅप मध्ये फटका. इथे मात्र बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर सीमा पार चौकार. बोला जय. वन मॅन आर्मी वन मॅन शो भूषण मात्रे 40+ झालाय जरूर, परंतु आणखीन तो आक्रमक झालाय, आणखीन विध्वंसक तो इनिंग साकारतोय. वैयक्तिक 14 आणि काल सोनारीच्या मैदानातील 70 धावांची इनिंग. क्या बात आहे. नॉट आउट हे देखील वैशिष्ट्य राहिलं खेळाडूचं. मी मगाशी देखील सांगितलं, पहिल्या रात्रीमध्ये देखील सांगितलं, 127 धावांची नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी जासई संघाच्या भूषण आणि प्रवीण गरतने केली होती. हा एक मोठा रेकॉर्ड होता वाकडीच्या मैदानावरचा. आणि आज देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये सलग 4 षटकार ठोकणारा भूषण या मॅच मध्ये पुन्हा एकदा आक्रमक झालाय. 14 धावा फलकावधी लेस दॅन बॉल इक्वेशन. इथे देखील बॅटन पाठच्या मधून बॉल चालला मागे विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जासई संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली बिनबाद 14. या अगोदर मोहो आणि एका बाजूला संघ असेल जांभूलपाडा. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी आपण 5वा सामना सुपर 12चा. आणि जर नावडे आणि शिरडोन संघाचे कॅप्टन आले असेल तर आपण देखील येऊ शकता टॉससाठी, कारण आज आपण पाहिला शेवटची रात्र आहे, त्यामुळे वेळ फार महत्त्वाची आहे. प्रत्येक संघांना विनंती असेल आपण वेळेवरती या ठिकाणी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. 12 बॉल 5 फक्त 5 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहताय नितलस संघाचा मलिंगा स्वतः कॅप्टन प्रमोद पावशे. खरं तर ही गौरवशाली परंपरा नितलस या गावाची या संघाची. साईड आर्म ॲक्शन श्रीलंकन संघाचा लसित मलिंगाला आपण पाहिला, पतिरानाला पाहिलं ज्या ॲक्शनने ते गोलंदाजी करतात तशी गोलंदाजी ही आपण सातत्याने नितलस संघाची पाहिली, ज्यामधला एक प्रमुख गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज प्रमोद पावशे या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. राऊंड द विकेट पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी. यस त्या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं, रिव्ह्यूचा वापर केला, चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली. ऑनफिल्ड अंपायर निर्णय असेल वाईड, परंतु त्या ठिकाणी DRS वापरलाय प्रमोद पावशेने. DRS वापरला नितलस संघाने. चेक केलं जाईल आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळवणारा चॅनल आई एकविरा इव्हेंट. आमचे मित्र अगदी आपण पाहता संदेश शेळके, उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी, इंटरनॅशनल स्कोर कार्ड आणि खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं प्रत्येक स्पर्धेसाठी. ग्राफिक्स अप्रतिम राहिले स्क्रीनवरती. वाईड बॉल यस अंपायरचा निर्णय अंतिम रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. आता फक्त 4 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जासई टीमला. फक्त 4 धावांची गरज. इथे फटका फसलाय. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. पहिला खेळाडू बाद साईश मात्रे बॅक टू द डग आउट. मैदानाकडे चाललाय बाहुबली जासई संघाचा जयदीप उर्फ बंटी. पहिल्या रात्रीमध्ये बंटी नव्हता, त्यामुळे राजने हार्दिक पांड्याची भूमिका साकारली. आणि आज करता जयदीपची जशी एंट्री झाली तसा राज आमच्या सौम्य जॉईन झाला 12th भूमिकेमध्ये, परंतु सध्या सबस्टिट्यूट म्हणून पुन्हा एकदा मैदानाकडे दाखल झाला. लक फॅक्टर आहे तुमच्या संघासाठी राजचं मैदानामध्ये येणं, स्क्वॉडमध्ये येणं. आणि 2 मॅच मध्ये राज कप्तानची भूमिका म्हणून म्हटलं होतं. मुंबई इंडियन्सची जबाबदारी सध्या हार्दिक पांड्यावरती आले. रोहित शर्मा कॅप्टन नाही आहे, तशी भूमिका राजने साकारली. हे लक फॅक्टर होतं. कदा जासई संघासाठी जयदीप मैदानाच्या आतमध्ये आला. अतिशय विध्वंसक खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती. आणि बघा मैदानामध्ये असणारे दोन्ही खेळाडू ग्रामपंचायत सदस्य आहेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जासई
आणि यावेळेला हलक्या हाताने प्लेसमेंट केलाय, त्या ठिकाणी भूषणला स्ट्राईक एंड वरती आणलाय. 1 रन घेतली दोन्ही फलंदाजांनी. ओव्हर थ्रो होतोय पण भूषण सांगतोय मै हूं ना, स्ट्राईक त्याला हवी आहे. खरं तर दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी जासई आणि आज जासईचा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. प्रेक्षकांकडून फरमाईश आली जेव्हा सामना संपेल जासई संघ जिंकेल तेव्हा दिबांचं एक संगीत व्हायला हवं. नक्कीच होईल. तुम्हा आम्हा सर्व तमाम आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त आमच्या दिबांचंच नाव. स्त्री भ्रूण हत्या असेल 22.5%, 12.5% हा कायदा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये हा कायदा लागू करणारे सन्माननीय शेतकऱ्यांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे गाव जासई. सन्मान केला बॉलला, यॉर्कर टाकलाय, हलक्या हाताने खेळले. सॉफ्ट हँडेड खेळत असताना 1 रन घेतली भूषणने. 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 1 गडी बाद 17 धावा. फक्त 2 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जासई टीमला. हा सामना आपण जर पाहिला 1 साइडेड होत चाललाय, परंतु यानंतर पुन्हा एकदा विनंती असेल जांभूलपाडा संघाचा कॅप्टन प्रयास आणि एका बाजूला मोहो संघाचा संघनायक सूर्या मस्कर. सूर्या नाहीये, यस, वेगळा संघ आहे, त्याच गावचा ब श्रेणी मधला संघ आहे, त्यामुळे नक्कीच त्यांनाही विनंती असेल. हर्षल या आपण टॉस साठी या लवकरच. दोन्ही संघाचे कॅप्टन अन्वेष देखील असेल कदाचित. सन्मान दिला, हलक्या हाताने खेळले त्या ठिकाणी. स्टॉप हंडेड 1 रन त्या ठिकाणी मिळाली. अगदी सकाळी मॉर्निंग वॉकला आपण ज्या पद्धतीने गार्डनमध्ये धावतो तशा पद्धतीने हे दोन्ही खेळाडू सहजगत धावा घेत आहेत. याचं कारण आहे लो स्कोर सामना. इथे किमान 30+ रन आले असता तर या मॅच मध्ये मजा आली असती. आणि आता आपण पाहताय खरं तर 1 रनची गरज आहे. स्कोर इज लेवल. भूषण मैदानाच्या आतमध्ये धोनी स्टाईलने सामना फिनिश करेल का, आणि केलं तर त्याच्यासाठी लाभदायक राहील, कारण या स्पर्धेमध्ये या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत केली आहे. आणि यावेळेला आपण पाहता भूषण स्ट्रायकिंग एंडला. आजच्या रात्री मधला खरं तर आपण पाहता आणखीन एक मोठा सामना. उडवला बॉलला, लॉफ केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये. वॉट कॅच, अफलातून झेल, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सिंगल हँडेड झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत नितल्या संघाचे प्रतीक. जबरदस्त एफर्ट्स. पुन्हा एकदा बघा रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा झेल तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. प्रतीकला देखील विश्वास नव्हता मी की हा झेल पकडेल. मला आठवण झाली सूर्यकुमार यादवची, मिलरचा झेल टिपला. आणि इथे बघा पुन्हा एकदा रनिंग कॅच, अफलातून एफर्ट्स. भूषण बाद झाला, दुसरा धक्का बसलाय. भूषण थोडासा निराश झालाय, नाराज झालाय, कारण इथे धावा यायला हवा होत्या. आणि बघा स्वतः भूषणनेही त्याचं कौतुक केलं. क्या बात आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट. वय वर्ष 40 ही ओलांडली त्याने, 40+ झाला, परंतु आजही तो प्रत्येक यंग टॅलेंटला देखील मोटिवेट करतोय आणि आपल्या सहकाऱ्यांचा देखील तो आदर करतोय. हीच भूषणची एक खासियत राहिली. चांगली इनिंग त्याने साकारली. 1 रनची गरज आहे. स्कोर इज लेवल. फक्त 1 धाव हवी बॅटिंग करणाऱ्या मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई या टीमला विजयासाठी. संग्राम 11 नितलस संघ आणि एका बाजूला जासई. अटॅकिंग फिल्डिंग 30 सर्कलच्या आतमध्ये संपूर्ण फिल्डिंग लावले आमचे मित्र शैलेश पावशे, करतर या टीमचे मेंटॉर. त्यांचं देखील स्वागत. नितलस म्हटलं की सातत्याने आम्ही त्यांचा उल्लेख करू. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सरपंच शरद शेठ पावशे यांचं देखील आगमन. प्रत्येक सामना 6 षटकांचा आणि जासई मैदानामध्ये खेळतो. नाईट मॅच मध्ये प्रत्येक सामना 6 षटकांचा कोणत्या गावामध्ये झाला असेल तर तो जासई गावामध्ये. आणि त्या स्पर्धेचे आयोजक होते भूषण. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू बाद. 1 रनसाठी आता संघर्ष करावा लागतोय. बेलवलीचा खेळाडू MD वॉरियर्स अलिबाग पंकज जाधव यांचा संघ. आणि आमचे प्रवीण पवार सर अंपायर होते. यस, ते देखील आम्ही आवर्जून सांगू, कारण ते साक्षीदार होते. आम्ही देखील समालोचक होतो त्यावेळेला. आणि कांचन पालकर देखील आमचे गुणसंख्या लेखक होते. आणि बघा तो अजय पाटीलने विक्रम केला होता, न भूतो न भविष्यती. आणि पुन्हा एकदा जर का हा विक्रम या ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये झाला तर चर्चा होईल वाघाची बाडी चषक या स्पर्धेची. चर्चा होईल या खरं तर गोलंदाजी मार्क पर त्याला ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार.
ओमकारला मात्र एखादा मोठा उलटफेर करावा लागेल. सलग 6 डॉट बॉल फेकणं आणि तेही जयदीप समोर सोपं नाहीये जास्तही संघासमोर, परंतु इथे इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर सामना जिंकायचा असेल, नितलस टीमला मी मगाशी म्हटलं जर का 30+ धावा असत्या तर या मॅच मध्ये 100% मजा आली असते. हा सामना हाय व्होल्टेज झाला असता, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. अनिश्चितता दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नियम नाहीये. अटॅकिंग फिल्डिंग लावले जयदीप साठी. बॉल तयार. यावेळेला फटका लाजवाब, विनिंग स्ट्रोक. खेळाडू कक्षाच्या दिशेने खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा चौकार. जास्तही संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये. चला दोन्ही संघ लाईनअप मध्ये एकमेकांना आसादन करा. धन्यवाद.